आज या ठिकाणी सातारा जिल्हा उपवर्गीकरण समितीच्या वतीनं उपवर्गीकरणासाठी अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणासाठी समर्थन देण्यासाठी अनुसूचित जातीच्या 59 जातीचे समर्थनार्थ आणि मातंग समाजासह इतर जाती यांना बरोबर घेऊन आज या ठिकाणी मिटिंगचं आयोजन केलेलं. या मिटिंगसाठी विविध मान्यवर उपस्थित आहेत. उद्या दिनांक 13 रोजी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावरती निवेदन देणार आहोत आणि ते निवेदन यासाठी आहे की 1 ऑगस्ट 2024 रोजी जे आदरणीय सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलेला आहे उपवर्गीकरणाच्या संदर्भात अनुसूचित जातीसाठी अबकड वर्गीकरण व्हावं असा निर्णय दिलेला आहे. त्या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ लागू करावी. तसेच लघुजी साळवे अभ्यास आयोगाची शिफारशी तात्काळ लागू कराव्यात यासाठी आम्ही उद्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत. तदनंतर या इथल्या जिल्ह्यातल्या सर्व अनुसूचित जातीच्या इतर जाती ज्या आहेत त्या जातींना बरोबर घेऊन आम्ही येणाऱ्या काळामध्ये जोपर्यंत महाराष्ट्र शासन इथं उपवर्गीकरणाचा कायदा करत नाही तोपर्यंत आम्ही येणाऱ्या काळामध्ये इथं लढा उभा करण्याचा मानस आज या मीटिंगमध्ये आम्ही केलेला आहे आणि तो लढा तीव्र करू आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये उपवर्गीकरणाच्या लढ्याला लवकरच येशील आणि मोठ्या संख्येनं लोक या उपवर्गीकरणाच्या लढ्यामध्ये सामील होतील अशी धारणा आमची आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो. आज सातारा जिल्ह्यामधील मातंग समाजातील प्रमुख कार्यकर्ते आणि सर्व पक्ष संघटना यांच्या वतीने अबकडच्या समर्थनात आज बैठक झालेली आहे आणि त्या बैठकीमध्ये समाजाच्या वतीने निर्णय घेण्यात आलेला आहे की उद्या दिनांक 13 रोजी माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्याचं आहे आणि त्यासाठी समाजातील सर्व बांधवांनी उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर यावे असे मी आवाहन करतो आणि थांबतो. कोर्टाने घेतलेल्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी सकल मातंग समाजाने 58 जातीतल्या प्रमुख कार्यकर्त्यांची आज इथे मीटिंग झालेली आहे. सर्व वंचित घटकांना समान न्याय देण्यासाठी या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी होण्यासाठी ती ताकद अंमलबजावणी पूर्ण व्हावी अशी मागणी या निवेदनात करतो. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार अनुसूचित जातीतील अबकड वर्गीकरणाच्या समर्थन देण्यासाठी आज समस्त सातारा जिल्ह्यातील मातंग समाज आणि इतर सक्षम जातींच्या आज या ठिकाणी झालेल्या बैठकीत या अबकड वर्गीकरणाच्या संदर्भात देशात ज्या पद्धतीनं कर्नाटक असेल तेलंगणा इतर राज्यांनी या अबकड आरक्षणाची अंमलबजावणी केली त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यात सुद्धा अबकड आरक्षणाची वर्गवारी करून मातंग आणि इतर तत्सम 59 जातीपैकी ज्या वंचित जाती आहेत त्यांना सरकारनं न्याय द्यावा या निमित्तानं उद्यापासून सातारा जिल्ह्यातील मातंग समाजाने आणि इतर तत्सम समाजानं आंदोलनाचा एल्गार आजच्या या बैठकीत पुकारलेला आहे. त्या संदर्भात उद्या आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देणार आहोत आणि त्यानंतर मोर्चा असेल इतर धरणे आंदोलन असेल किंवा वेळ पडली तर आम्ही महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील समस्त मातंग समाजाला जमा करून NH4 हायवे सुद्धा आम्ही या ठिकाणी बंद करून आमच्या न्याय हक्कासाठी शासनापर्यंत आमचा आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. जय लवजी जय भीम. जनक राजश्री शाहू महाराज यांनी 1902 साली शाहू संस्थानामध्ये 50% आरक्षण दिलं आणि या देशामध्ये इथल्या दुर्बल घटकांना समानता लागू करण्याचं काम केलं. तोच धागा पकडत भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद केली. आरक्षणाची तरतूद करत असताना जातीला आरक्षण न देता समूहाला आरक्षण दिलं. परंतु गेल्या 76 वर्षामध्ये समूहामध्ये आरक्षण लागू असताना काही ठराविकच जातीतील लोकांना त्याचा लाभ मिळत होता. या संदर्भानं गेल्या कित्येक वर्षापासून या राज्यामध्ये मातंग समाजातील
नेत्यांनी अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण झालं पाहिजे यासाठीची भूमिका घेतली आणि एससी समाजामध्ये अबकड निर्माण व्हावं यासाठी संघर्ष केला. आज आम्ही सातारा जिल्ह्यातील सकल मातंग समाज बांधव या ठिकाणी जमलेलो आहोत. आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत. मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या वेळेस इथल्या मराठा समाजाला, कुणबी समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण देण्याची मागणी झाली, त्यावेळेस इथल्या आंबेडकरवाद्यांनी ओबीसी समाजाचं आरक्षण वेगळं असावं आणि मराठा समाजाचं आरक्षण वेगळं असावं अशी ठाम भूमिका घेतली आणि आम्ही आरक्षणाच्या समर्थनार्थ उभे राहिलो. त्याच पद्धतीनं आज एससी उपवर्गीकरणाची मागणी मातंग समाजाच्या माध्यमातून होत आहे. ज्या आंबेडकरवाद्यांनी या राज्यामध्ये ओबीसी समाजाचं ताट हे मराठा समाजातील, कुणबी समाजातील लोकांनी हिसकावून घेता कामा नये अशी ठाम भूमिका घेतली, त्याच आरक्षणवाद्यांनी आज भारतीय संविधानाची अंमलबजावणी करण्यासाठी, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी अबकड वर्गीकरणाला पाठिंबा द्यावा आणि उद्या मोठ्या संख्येनं सातारा जिल्हाधिकारी कार्यालय मातंग समाज जमणार आहे. नुसता मातंग समाज नाही तर आरक्षणवादी समाज जमणार आहे. तरी जिल्ह्यातील आरक्षणवाद्यांनी उद्या सकाळी 11 वाजता मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आव्हान या निमित्तानं समाजाच्या वतीनं करतो आणि थांबतो. महाराजांचा विजय असो. क्रांतीवीर लवजी वस्ताद सावळ्यांचा जय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो.